धीरवता चॅनलचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्ससाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी आदित्य शेंडे. 2019च्या राज्यसेवा परीक्षेमध्ये माझं तहसीलदार ग्रुप 1 यापदी सिलेक्शन झालेलं आहे. आत्ता 14 मार्चला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा येते. आता आपल्याला माहितीच आहे की ह्याच्यामध्ये 2 पेपर असतात, एक GSचा आणि एक CSATचा. तर दोन्हीची आपण थोडीशी स्ट्रॅटेजी डिस्कस करूयात की शेवटच्या 20 दिवसामध्ये किंवा शेवटच्या 30 दिवसामध्ये नक्की काय करायला पाहिजे. GSच्या बाबतीत एक गोष्ट करायला पाहिजे की नवीन कुठलंही मटेरियल वाचायला नाही पाहिजे. जे ऑलरेडी ज्याच्यावर आपण MCQ सॉल्व्ह केले, ज्याच्यावर आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेत, असेच सोर्सेस परत एकदा ह्या 20 दिवसात परत एकदा रिवाईज केले पाहिजेत. किंवा ज्या गोष्टी आपल्याला लक्षात राहत नाहीत अशा गोष्टी आपण परत लक्षपूर्वक वाचायला पाहिजेत. नवीन सोर्स स्ट्रिक्टली अवॉइड करायला पाहिजे. दुसरं, GSचा करंट अफेअर्सच्या बाबतीत बरेच जण क्वेश्चन विचारतात की करंट अफेअर्सचं नक्की काय करायचं. करंट अफेअर्सच्या बाबतीत कुठलाही एक सोर्स घ्या आणि तोच सोर्स परत वाचा. नॉट नेसेसरली की तुम्ही खूप सारे सोर्सेस वापरले पाहिजेत, कारण करंट अफेअर्सचा इनपुट आउटपुट रेशो खूप कमी असतो. तर त्याच्यामुळे आहे त्या सोर्सेसमधून मॅक्सिमम आपल्याला कसं आउटपुट काढता येईल हे बघितलं पाहिजे. आता GSचे इतर सब्जेक्ट की मोस्टली काही जण विचारतात की कुठल्या सब्जेक्टवर तुम्ही जास्त फोकस करायला पाहिजे किंवा कुठल्या सब्जेक्टवर फोकस कमी करायला पाहिजे किंवा कुठल्या सब्जेक्टचे क्वेश्चन कमी येतात. जनरली MPSCच्या पूर्वपरीक्षेच्या बाबतीत असं आहे की त्यांचा कल सायन्स आणि टेक्नॉलॉजी ह्याच्याकडे थोडासा जास्त दिसून येतो. तर मोस्टली सायन्स आणि टेक्नॉलॉजीला आपण इतरांच्या बाबतीत नाही, परंतु खरं तर सगळ्यांना सेमच वेटेज आपण दिलं पाहिजे, परंतु सायन्स अँड टेक्नॉलॉजी थोडा अधिक आपण त्याला लक्ष दिलं पाहिजे. दुसरे सब्जेक्ट पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल, त्यालाही आपण इक्वल वेटेज देऊनच अभ्यास केला पाहिजे. कारण आयोगाने असं कुठेही सांगितलेलं नाही आहे की आम्ही क्वेश्चन पेपर सेट करताना पॉलिटीचेच क्वेश्चन जास्त टाकेल किंवा सायन्सचेच क्वेश्चन जास्त टाकेल. असंही होऊ शकते की कदाचित ते इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन 40 क्वेश्चन टाकू शकतील आणि सायन्सचे 2च क्वेश्चन टाकू शकतील. मग काय होईल? तर त्याच्यामुळं सगळ्या सब्जेक्टला इक्वल वेटेज दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट GSमधली की शेवटच्या 20 दिवसामध्ये काय करायला पाहिजे. जसं मी सांगितलं की शेवटच्या 20 दिवसामध्ये जे आपण ऑलरेडी मटेरियल वाचलं आहे तेच मटेरियल परत एकदा व्यवस्थित रिवाईज केलं पाहिजे, इन्क्लुडिंग करंट अफेअर्स. आता हा झाला GSचा पार्ट. दुसरा पार्ट आला CSATचा पार्ट. CSATच्या पार्टसाठी नक्की काय केलं पाहिजे. शेवटच्या 20 दिवसामध्ये तुम्ही ह्याच्या मागच्या दिवसांमध्ये CSATला किती वेळ दिला, समजा 4 तास देत असाल तर इथून पुढं 20 दिवस CSATला जर तुमचं CSAT अतिच वीक असेल तर 4 तास दिले तरी काय हरकत नाही, कारण हा पर्सनल इश्यू आहे की कुणाला CSATला किती वेळ द्यायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की CSAT अतिच माझं वीक आहे तर तुम्ही 4 तास देऊ शकता, परंतु खूप जास्त CSATवर पण अवलंबून राहू नका, कारण प्रिलिम्स क्लिअर करताना तुम्हाला CSAT आणि GS ह्या दोघांना इक्वली मार्क असले पाहिजे. तर GS CSAT सांगायचं एवढंच की तुम्ही एका विषयाला कुठल्याही अतिमहत्त्व देऊ नका. दोन्ही GSला आणि CSATला इक्वल वेटेज दिलं पाहिजे. तर CSATचं करताना आता CSATची नक्की काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे ह्या 20 दिवसांमध्ये. तर तुम्ही जेवढा वेळ ऑलरेडी देत असाल, 4 तास असेल, 2 तास असेल, 3 तास असेल, तो कंटिन्यू ठेवा आणि रोज तुम्ही वेगवेगळे ॲप्टीचे क्वेश्चन 20 सोडवा, रिजनिंगचे क्वेश्चन 20 सोडवा किंवा आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो CSATचा असतो तो कॉम्प्रिहेन्शनचा असतो. तर रोज साधारणतः 2-3 बसल्या जर पेसेस सोडवले तर आपल्याला त्याची एक सवय कंटिन्यू CSATच्या आदल्या दिवशीपर्यंत, पेपरच्या 1-2 दिवस अगोदरपर्यंत कंटिन्युएशनमध्ये राहते. तर त्याचा फायदा होतो. जर आपण 20 दिवसात काहीच प्रॅक्टिस केली नाही CSATची तर कुठंतरी एक गॅप येऊन जातो CSATच्या प्रॅक्टिस करताना आणि एकदम परीक्षेला जाऊन बसताना. तर ह्या 20 दिवसामध्ये CSATला असणारा वेळ चालू ठेवा, त्याच्यात बिलकुल कमी करू नका. तर CSATचं करताना अजून एक लक्षपूर्वक कुठली बाब दिली पाहिजे. आजपर्यंत आपण काय केलेलं असतं, CSATचे आपण आयोगाचे पेपर प्लस कोणी टेस्ट सिरीज लावतं तर टेस्ट सिरीजचे पेपर असे एकत्र केलेलं असतं. टेस्ट सिरीजचे पेपर तर ते तुमच्या याच्यावर आहे की तुम्ही टेस्ट सिरीजचे पेपर किती करताय, पण मला असं म्हणायचं की आयोगाचे पेपर तुम्ही जरा जास्त व्यवस्थित बघितले पाहिजेत. मागच्या 5-6 वर्षाचे त्याचा ट्रेंड आपण बघितला पाहिजे. त्याचे पेसेसची क्वालिटी कशी आहे किंवा रिजनिंगचे क्वेश्चन येताना कसे येतात, डिसिजन मेकिंग नक्की कसं असतं. तर मग हे बघताना आपल्याला ऑलरेडी सोडवलेले कुणीतरी क्वेश्चन पेपर मटेरियल अवेलेबल आहे का मार्केटमध्ये तर ते बघितलं पाहिजे.
तर आत्ता अभिषेक ठिगळे सरांचं एक बुक आताच लॉन्च झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर आयोगाचे जे क्वेश्चन पेपर दिलेले आहेत तर एकदम व्यवस्थित ते डिस्कस केलेले आहेत. पेसेस सोडवताना नक्की कोणता अप्रोच ठेवला पाहिजे, रिजनिंगचे क्वेश्चन कसे सोडवले पाहिजेत, डिसिजन मेकिंगचा प्रश्न सोडवताना आपल्याला मॅक्सिमम 2.5 किंवा 2 मार्क कसे मिळवले पाहिजेत. तर हे एकदम व्यवस्थित ठिगळे सरांनी त्यांच्या बुकमध्ये दिलेलं आहे. ते बुक तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे सीसॅटचं प्रिपरेशन शेवटच्या दिवसामध्ये नुसतं ओव्हरलुक करताना की सोडवलेले क्वेश्चन कसे कुठल्या पद्धतीने सोडवले आहेत, कुठली ट्रिक वापरून सोडवलेलं आहे, तरी आपल्याला अभिषेक ठिगळे सरांच्या ह्या बुकमधून नक्कीच पाहायला मिळेल. शेवटच्या 20 दिवसात हे बुक जर तुम्ही नुसतं ओव्हरलुक जरी केलं तर मला वाटतं त्याचा फायदा नक्कीच तुमच्या पेपरचे मार्क, सीसॅटचे मार्क वाढवण्यामध्ये नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरतील असं मला वाटतं. तर हे GS आणि सीसॅटच्या बाबतीत झालं. तर व्यवस्थित शेवटच्या 20 दिवसात अजून कुठले काय गोष्टी केल्या पाहिजेत. तर शेवटच्या 20 दिवसामध्ये शांत राहा, कुठली धावपळ असणारी गोष्ट करू नका आणि झोप सगळ्यात महत्त्वाची. ते तुम्ही कमीत कमी 6 तास जेवढी तुम्हाला तुमची स्लीपिंग सायकल आहे ती व्यवस्थित कंटिन्यू करा. चांगलं खा, स्वच्छता पाळा आणि मास्क वापरा आणि परीक्षेला तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा.